धन्यवाद. तर आता आपण पुन्हा वळूया आपल्या सामन्याकडे. MSC NSA वर्सेस ओडेक्स. रेशम आणि आकाश बॅटिंग स्ट्राइक वरती. बॉलर ओमकार शिगवण राईट मोर दी विकेटचा मारा करताना ओमकार शिगवण उत्कृष्ट असा गोलंदाज, ज्याची गोलंदाजी पाहून सर्वजण चकित होतात, कारण उत्कृष्ट असं पेस आहे त्याच्याकडे व सटीक टप्पा आणि सटीक लाईन लेंथ. बघूया या मॅच मध्ये काय कमाली करतोय. हा आणि नक्कीच माझा गुरु सुद्धा येतो. सो मॅच ऑन. आमचे गुरु ओमकार शिगवण आता आलेत बॉलिंग मार्क वरती. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा करताना पहिला चेंडू. हो 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 उत्कृष्ट असा पेस. कायसा शॉर्ट बॉलच्या थोडी पुढे लेंथ होती. बॅट्समॅनला काही समजलं नाहीये. उचलून मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटचा आणि बॉलचा काहीच संपर्क आपल्याला दिसत नाहीये. बॉल जातो निर्धाव. या षटकाला दुसरा चेंडू. हो 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 पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. निशिकेत भोईर आपल्याला एसटी रक्षकाच्या रूपामध्ये दिसतायत. ते निशिकेत भोईर. रेशम दोन चेंडू डॉट झाले आहेत आणि ओमकार शिगवण यांनी दोन चेंडू त्यांना डॉट केले आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ती ओमकार शिगवण यांच्या माध्यमातून. चला बोलूया पुन्हा सामन्याकडे. फुल लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पण बॉल जातोय बॉलरच्या फॉलो थ्रू मध्ये आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 3 चेंडू 3 निर्धाव चेंडू. नक्कीच बोलूया पुन्हा आपण सामन्याकडे. ओमकार शिगवण पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा करताना शॉर्ट पद्धतीचा चेंडू. पुन्हा बॅट्समॅनला काहीच समजलं नाहीये. पुन्हा बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातो निर्धाव. आता नॉन स्ट्राईकचे बॅट्समन काहीसा कान मंत्र द्यायला येतात ते स्ट्राईकच्या बॅट्समनला. नक्कीच आकाश यांनी काहीसा कान मंत्र दिलाय तो रेशम यांना. बघूया काय कमाली करतात. या षटकाला पुढचा चेंडू. पुन्हा एकदा डॉट जातोय चेंडू. ओमकार शिगवण साठी आता टाळ्या तर व्हायलाच पाहिजेत, कारण त्यांनी या षटकामध्ये 5 चेंडू टाकले आणि 5च्या 5 चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू जर त्यांनी अजून एकदा निर्धाव काढला तर मेडन षटक. तर नक्की सोळ्या पुन्हा सामन्याकडे. बॉलला टोलवून दिलाय. क्षेत्ररक्षक नाही येत आहे बॉल वरती. नो मॅन्स लँड मध्ये बॉल जातोय. साहिल भोईर यांनी बॉलला कलेक्ट केलाय आणि 2 धावा पूर्ण. ओमकार शिगवण यांनी उत्कृष्ट असं षटक टाकलंय आणि पहिल्याच षटकामध्ये फक्त त्यांनी 2च धावा खर्च केल्यात. काहीच सांगावं झालं तर एक अप्रतिम असं षटक आलंय ओमकार शिगवण यांच्याकडून MSC NSA या टीम साठी आणि काहीच खराब षटक येत आहे ते ओडेक्स या संघासाठी. नक्कीच ओडेक्स संघाचे 12th मॅन तुम्ही कृपया बसून घ्या, उभे नका राहू. आपल्या इकडे सीट एक ठेवली आहे तुमच्यासाठी. गणेश सर बॉलरचं नाव सांगा. समीर. समाधान. या षटकाला पहिला चेंडू आणि गुड्डूने घेतला ते झेल. पहिला चेंडू आणि पहिलाच बॉल हादरा बसलाय तो ओडेक्सच्या संघाला. पहिला हादरा, पहिली विकेट, पहिली अवदसा पुन्हा जाते त्यांच्या डगआउट मध्ये. काहीच सांगायचं झालं तर समाधानसाठी एक चांगलं असं स्टार्ट बोलू शकतो या संघासाठी व या षटकासाठी. पहिला गडी बाद होतोय तो समाधानच्या षटकामध्ये. 2च धावा आल्या आहेत या 7 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा डावकुऱ्या हाताचा असा आपल्याला फलंदाज बघायला भेटतो स्ट्राइक वरती. बघूया काय कमाली करतो. डावकुऱ्या हाताचा फलंदाज गोळे झाल्यावरती युवराज सिंगच जरू. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी एसटी रक्षक करताना आपल्याला दिसतो गुड्डू. काय चपळ त्यांनी बॉल कलेक्ट केलाय. काय रिफ्लेक्सेस आहेत त्यांचे. ओ सॉरी पंचांचा इकडे
पंचांचा इकडे निर्णय आलाय तो बाद. दुसरी विकेट, दुसरी अवधस आणि दुसरा हादरा बसलाय तो ओडेक्सच्या संघाला. आता हॅट्रिकचा चान्स आहे तो समाधानकडे. समाधान काय करतोय आपण नक्कीच बघूया. सामना स्पीडअप करा. बॅट्समन लवकरात लवकर क्रीजमध्ये जा. आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत. जर तुमचं सहकार्य नाही झालं तरी टुर्नामेंट अपुरी आहे. प्लीज तुम्ही समजून घ्या आम्हाला सुद्धा. समाधान या षटकाला तिसरा चेंडू. पहिल्या 2 चेंडूंवरती त्यांनी 2 सफलता प्राप्त केल्या आहेत. या षटकाला तिसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न. आहा, थोडासा चेंडू वरती राहिलाय फिल्डरच्या. एकदा पूर्ण केले, दुसऱ्याचा कॉल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. 2 धावांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 4. समाधाने थोडेसे निराश असतील पण काही नाही. त्यांनी पहिल्या 2 चेंडूवरती 2 सफलता प्राप्त केल्या. समाधान राईट आर्म ओव्हरची विकेटचा मारा करताना या षटकाला तिसरा चेंडू. बॉलला टोलावून दिलाय. सर्कल मध्ये जाईल चेंडू. चेंडूवरती येत आहेत ते सचिन सर आणि 1 धाव पूर्ण केली आहे. तर नक्कीच काहीसं असं सफल षटक आपण सांगू शकतो MSC NSC या संघाकडून येत आहे. किशोर घरात काहीशे खुश असताना कारण उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालली आहे. या षटकाला पुढचा चेंडू मारण्यात त्रिफळाची बाद. यू मिस आय विल डेफिनेटली डिस्ट्रॉय. फर्निचर बाद. दांडी 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 गोल. त्रिफळाची बाद होतोय. त्रिफळाची बाद होत आहे ते रेशम. काय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय समाधान. समाधानसाठी नक्कीच टाळ्या होऊन जाऊ देत. सामना थोडा स्पीडअप करावा. बॅट्समन प्लीज तुम्ही सहकार्य करा. काय असा उत्कृष्ट असा ब्लॉक मध्ये चेंडू टाकलेला. बॅट्समनला काही समजलं नाही आणि होतो बॅट्समन त्रिफळाची बाद. यू मिस आय विल डेफिनेटली डिस्ट्रॉय. नक्कीच आता पुन्हा वळूया सामन्याकडे. पुढचा चेंडू समाधान यांचा. दिव्याल बॅकफूट वरती जाऊन ढकलायचा प्रयत्न. वाईड बॉल काहीसा बाहेर जाते चेंडू लेग साइडला. एक अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने धाव संख्या झाली ती 6. काहीशी कमाली करावी लागणार आहे ओडेक्सच्या फलंदाजांना. फुलटॉस पर्यंत चेंडू. हो, आता इकडे आत्महत्या केली असते या बॅट्समननी. रनआउट म्हणजे आत्महत्या. काय खेळतात बॅट्समन. उत्कृष्ट अशी आपल्याला फलंदाजी दिसते यांच्याकडून. आता जस्ट आत्महत्या त्यांनी केली असती पण कॅप्टननी त्यांना बोलले जाऊ दे, जिले आपली जिंदगी. बॅट्समॅनला नॉट आउट ठेवलं. तर आता पुढचं षटक टाकायला येतं ते सचिन घरत. उत्कृष्ट असा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो तर सचिन घरत. राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा करताना पहिला चेंडू शॉर्ट बॉल. बॉलला ड्राईव्ह केलाय कव्हर ड्राईव्ह आणि 1 टप्पा खाऊन जातोय तो चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि 1 धावांनी धावसंख्या झाली ती 7. तर नक्कीच उत्कृष्ट असा तुम्हाला सामना बघायला मिळतो या संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये. हो, आउटची अपील केली आहे पण पंचांनी सांगितलंय की नाही म्हणून नॉट आउट. बॅट्स आणि बॉलचा काहीच असा संपर्क होत नाही आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सचिन घरत यांच्याकडून दिव्यांसाठी. हो, बॉलला उडवलाय. झेला खाली कोण येत नाहीये. पुन्हा एकदा साहिल कडे बॉल जातोय आणि साहिलने दिलाय तो परत एकदा बॉलिंग मार्क वरती. चेंडू सचिन घरत यांच्या हातामध्ये. पुन्हा एकदा पूर्ण 1 धावेच्या कंप्लीशन नंतर धाव संख्या झाली ती 8. पुढचा चेंडू सचिन घरत मारण्याचा प्रयत्न. ऑफ ड्राईव्ह कव्हर ड्राईव्ह मारलाय पण पुन्हा एकदा एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे कारण इकडे उत्कृष्ट आपल्याला क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय MSC NSC संघाकडून. पुन्हा एकदा
या षटकातला 5वा चेंडू सचिन घरत राईट आर्म वरती विकेटचा मार करताना शॉर्ट पद्धतीचा चेंडू. बॅट्समनला पुन्हा वाटलं की तो वाईड चेंडू असेल, त्यांनी सोडून दिला, पण तो जातो एस्टँडच्या भरून. बॉल जातो पुन्हा एकदा निर्धाव. सचिन घरत यांनी सुद्धा एक अप्रतिम असं षटक टाकलं इकडे. नक्कीच शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. किशोर घरत धावतात चेंडूवरती. एक टप्प्याने बॉल अडवलाय. बॉल जातो गुड्डूकडे आणि इकडे गुड्डूनी काही बॉल कनेक्ट केला नाही. गुड्डू तुम्ही जर इकडे बॉल कनेक्ट केला असता तर आत्महत्या केली असती बॅट्समननी. सचिन घरत खुश दिसत सचिन घरत, कारण एक सफल षटक त्यांनी इकडे टाकलंय. MSC लाईन अप करून या, ग्राउंडच्या बाहेर लाईन अप करून या. नक्कीच गेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो किशोर घरत. त्यांना आपण नंतर देऊया सामनावीर. स्पीडअप करावा. ओडेक्स संघ आपल्याला विनंती असेल त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. गुड्डू पुन्हा उतरणारे फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये. त्याला जोड देणारे तो किशोर घरत. A1 जोडी MSC ची किशोर घरत आणि निशिकेत भोईर. जशी गोरसाई संघाची A1 जोडी आहे A1 पवन, तसाच भावेश पवार, तसाच MSC ची A1 जोडी आहे ती निशिकेत भोईर आणि किशोर घरत. काहीशी चेंजेस आपल्याला बघायला मिळणार आहे इकडे. आता साहिल भोईर जाणार आहे ओपनिंग साठी किशोर घरत यांच्यासाठी. किशोर घरत यांची साथ देणार आहे तो साहिल. दोन्ही खेळाडू उत्कृष्ट खेळणारे असे खेळाडू आहेत. ते खूप सारे लाईव्ह मॅचेस खेळलेत आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आपल्याला दिसतात. त्यांचं क्रिकेट सातत्याने ते आपलं काम पार पडतायत. आजच्या टुर्नामेंट मध्ये सुद्धा बघूया काय कमालीची फलंदाजी करतात ते. साहिल भोईर त्यांची साथ देणार आहेत ते किशोर घरत. काहीसं सोपं असं टार्गेट आहे. 18 चेंडू आणि 12 धावा. बघूया साहिल एकटाच मॅच फिनिश करतोय का. स्ट्राईक दिली होती किशोर सरांनी साहिल भोईर यांना. साहिलचं सुद्धा सांगावं झालं तर एक असा विस्फोटक फलंदाज आहे तो आपला साहिल. तर नक्कीच जर ओडेक्स या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर जास्तीत जास्त डॉट चेंडू काढावे लागतील आणि विकेट सुद्धा घ्यावे लागतील. क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यामध्ये काही होऊ शकतं. काही मॅचेस अशात पण बघितलेत आपण की 8 चेंडू 1 धावा सुद्धा चेंज झाली नाही आहे. याला म्हणतात क्रिकेट. तर चला वळूया आपण सामन्याकडे. गोलंदाज काहीसं क्षेत्ररक्षण सजवताना गोलंदाजी मार्क वरती आहेत ते सूरज. प्लीज सामना स्पीडअप करा. यानंतर अजून आपल्याला 2 सामने खेळायचे आहेत. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. अपील केली LBW साठी पण अंपायरचा डिसिजन नॉट आउट. साहिलचं सांगायचं झालं तर एक उत्कृष्ट असे रिव्हर्सचा फटका मारणारा फलंदाज नामांकित आहे तो साहिल. त्यांचे नक्कीच आपल्याला 2-3 फटके या सामन्यामध्ये बघायला भेटतील रिव्हर्सचे. पुन्हा वळूया सामन्याकडे. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा करताना सूरज. बॉलला पुल केलाय. बॉल जातो 1 टप्पा 2 टप्पा आणि 3 टप्पे खाऊन सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. समीकरण आता काहीसं बदललंय कारण सामना जिंकलाय तो MSC या संघाकडून. 10 चेंडू आणि 8 धावा जिंकण्यासाठी. या षटकाला पुढचा चेंडू सूरज लेफ्ट आर्म वरती विकेटचा मारा करताना साहिल यांना फुल टॉस पद्धतीचा चेंडू. बॉलला टोलावून दिलाय सीमारेषा पार. ब्रँडेड गगनचुंबी षटकार. साहिल विस्फोटक फलंदाज. मी जसं तुम्हाला सामना चालू व्हायच्या आधी सांगितलेलं, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे तो या 2 पाहिजे. सॉरी
विस्फोटकाचा फलंदाज बघतोय आपला साहिल. आता फक्त 2 धावा जी आवश्यक आहे जिंकण्यासाठी. साहिल रिवर्सचा फटका, बॉल पाठवलं ब्रँडेड 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 सीमारेषा पार. 6 धावांसाठी गगनचुंबी गगनभेदी षटकार. चौकार चौकार सॉरी चौकार. रिवर्सचा फटका आपल्याला बघायला मिळाला. धन्यवाद धन्यवाद दोन्ही संघांचे. आता MSC जिंकलाय. किशोर